नमस्कार. आज मस्त असे मक्याचे दाणे आणि चीज वापरून कॉर्न चीज पराठे बनवणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात असे गरमागरम, खमंग आणि चीजी पराठे खाण्यात खूप मजा येते. तर मग असे हे गरमागरम आणि खमंग पराठे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता पाहूया. प्रथम पीठ तयार करून घ्यावे लागेल. त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले. पीठ चांगले चाळून घ्यावे. त्यात थोडे मीठ घालावे. मीठ आणि पीठ मिक्स करून घ्यावे. त्यात थोडे पाणी घालावे व सर्व पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यावे. गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे. अशा प्रकारे पिठाचा चांगला गोळा तयार करून घ्यावा. गरज वाटल्यास त्यात तेल घालूनही पीठ मळून घ्यावे व 10 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. तोपर्यंत पराठ्याच्या स्टफिंगची तयारी करूया. एका चॉपरमध्ये 1 वाटी उकडलेले मक्याचे दाणे घालावेत. मग त्यात 2 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, 1 मिरची आणि थोडी कोथिंबीर घालावी. व हे सर्व साहित्य बारीक करून घ्यावे. साहित्य जास्त प्रमाणात असल्यास मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. पहा, सर्व साहित्य खूप चांगल्या प्रकारे बारीक झालेले आहे. एका बाउलमध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. 1 किंवा 2 चीज क्यूब किसून घालावे. आवडत असल्यास 2 किंवा 3 चमचे मोझरेला चीज घालावे. थोडा ऑरेगॅनो आणि पिरी पिरी मसाला घालावा व सर्व मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यावे. आता स्टफिंग तयार झाले आहे. 10 मिनिटांनंतर पीठही तयार झालेले आहे. आता हे पीठ थोडे मळून घ्यावे व त्याचे जरा मोठेच असे गोळे तयार करावे. त्यातील एक गोळा घेऊन त्याला सुके पीठ लावून चपाती लाटतो त्याप्रमाणे गोल लाटून घ्यावी. पण थोडं जाड लाटावे. थोडं पीठ लावून उलटसुलट करून पोळी लाटून घ्यावी. त्यानंतर त्यात तयार केलेले कॉर्न चीजचे स्टफिंग घालावे. स्टफिंगला त्रिकोणी आकार द्यावा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळीची घडी देखील त्रिकोणी आकाराची करावी. मग उलट करून त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर, कलोंजी व कसुरी मेथी लावावी. व लाटण्याने थोडं लाटून घ्यावं जेणेकरून ते सर्व दाबले जाईल. मग सुके पीठ लावून पराठा पुन्हा लाटून घ्यावा. अशा प्रकारे पराठा सर्व बाजूने उलटसुलट करून लाटून घ्यावा. आता पराठाही लाटून तयार झालेला आहे. गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर त्यावर लाटलेला पराठा घालावा. वरून थोडे तेल सोडावे. तूप सोडले तरीही चालेल. त्यानंतर उलट करून दोन्ही बाजूने चांगला शेकून घ्यावा व गरज वाटल्यास पुन्हा तेल घालावे व चमच्याने सर्व बाजूने दाबून
उलटसुलट करून पराठा चांगला शेकून घ्यावा. पराठा चांगला खमंग भाजल्यावर एका डिशमध्ये काढावा. मस्त खमंग पराठा तयार झालेला आहे. आता दुसरा पराठा तयार करूया. जसा पहिला पराठा तयार केला आहे त्याप्रमाणे हा देखील तयार करायचा आहे, पण ह्याचा आकार गोल करायचा आहे. हा पराठा पुरणपोळीप्रमाणे तयार केलेला आहे. चिरलेली कोथिंबीर, कलोंजी व कसुरी मेथी लावून घ्यावी व थोडे सुके पीठ लावून गोल लाटावा. लाटता लाटता पुन्हा सुके पीठ लावावे व चांगला लाटून घ्यावा. आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकाराचे पराठे तयार करू शकतो. तवा गरम झाल्यानंतर लाटलेला पराठा त्या तव्यावर घालावा. वरून थोडे तेल घालावे किंवा तूप घालावे. मग उलट करून चांगला शेकून घ्यावा. वाटल्यास थोडे तेल घालावे व दोन्ही बाजूने चांगला खमंग आणि खरपूस भाजून घ्यावा. दोन्ही बाजूने खमंग आणि खरपूस भाजून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढावा. पहा, 2 पराठे तयार झाले. अशा प्रकारे सर्व पराठे तयार केलेत. पहा, पराठे फारच छान तयार झालेले आहेत. चीझी पराठे तयार झाले. हे पराठे टोमॅटो सॉस बरोबरही खाता येतात. तसेच ते दह्याबरोबरही खाता येतात. पावसाळ्यात नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळेस असे हे गरमागरम व हेल्दी पराठे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि हो, ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता आपली घरगुती लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.